अध्याय 9 11 तं चंड शब्दं समुदीरयन्तं बलाहका अन्वभवन् करालाः अक्षस्थविष्ठामुमुचुस्तडिद्भिः स्वनन्त उच्चैरभिवर्षधाराः। मार्कंडेय आपल्या आश्रमात बसला असताना अचानक भयंकर वारा सुटला. अकराळ विक्राळ ढग आकाशामध्ये आले. विजा कडाडू लागल्या. रथाच्या चाकाच्या धुऱ्या एवढ्या मोठमोठ्या धारा कोसळू लागल्या. मार्कंडेयाला दिसलं की चहूबाजूनं पृथ्वीला समुद्र गिळू लागला आहे. वाऱ्याच्या वेगाने प्रचंड लाटा उसळू लागल्या. मोठमोठे भोरे उत्पन्न झाले. प्रचंड आवाजामुळे कंठळ्या बसू लागल्या. भयानक मगरी उसळ्या मारू लागल्या. आत बाहेर सर्वत्र पाणीच पाणी झालं. स्वर्गसुद्धा बुडून जाऊ लागला. सगळं जग संत्रस्त झालं. त्या जलप्रलयामध्ये सगळी पृथ्वी बुडून गेली. सर्व प्रकारचे प्राणी व्याकुळ झाले. तोही भयभीत झाला. प्रचंड पाणी उसळत होतं. ढग पाऊस पाडत होते. सगळी पृथ्वी बुडवून टाकली. तिन्ही लोक पाण्यामध्ये बुडून गेले आणि तो एकटा शिल्लक राहिला. पाण्याच्या लाटामुळे तो इकडे तिकडे भटकू लागला. तहानेनं भुकेनं व्याकुळ झाला. मोठमोठे मासे त्याच्यावर तुटून पडत होते. लाटांचे तडाखे बसत होते आणि घायाळ करत होते. त्या अंधकारामध्ये तो इतका थकून गेला की त्याला पृथ्वी आकाश याची जाणीव सुद्धा राहिली नाही. कधी तो भोवऱ्यात सापडे, कधी लाटांचे तडाखे बसत, कधी पाणी त्याच्यावर आदळत. कधी तो शोकग्रस्त होई, कधी मोहग्रस्त होई, कधी दुःखित, कधी भयभीत, कधी मृत्यू येईल असं वाटत होतं. अशा भगवंताच्या मायेमध्ये तो गुरफटून गेला. लक्षावधी कोट्यावधी वर्ष निघून गेली आणि त्या पाण्यामध्ये भटकत असताना पृथ्वीच्या एका उंचवट्यावर त्याला वडाचं एक झाड दिसलं. त्याची पानं आणि फळं शोभून दिसत होती. प्रागुत्तरस्यां शाखायां तस्यापि ददृशे शिशुं शयानं पर्णपुटके ग्रसन्तं प्रभयातमः. वडाच्या झाडाच्या ईशान्येला एक डाळी होती. त्यामध्ये द्रोणाच्या आकाराचं एक पान होतं. त्यामध्ये एक बालक पहुडला होता. त्याच्या शरीराच्या तेजाने आजूबाजूचा अंधकार नाहीसा झाला होता. आपण आजच म्हणलं स्तोत्र, वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि. वडाच्या झाडाच्या पानामध्ये तो मुलगा झोपला होता. कसा होता? महामरकतश्यामं श्रीमद्वदनपङ्कजं कम्बुग्रीवं महोरस्कं सुनासं सुंदरध्रुवं. पाचूच्या खड्यासारखा सावळ्या वर्णाचा, मुखकमल अतिशय सुंदर, शंखासारखी मान, छाती रुंद सुंदर नाक, भिवया मनोहर, श्वासाने कुरळे केस हालत होते. शंखाप्रमाणे असलेल्या कानावर डाळिंबाची फुलं शोभून दिसत होती.
पोळ्याप्रमाणे असलेले ओठ लाल होते. त्या ओठाच्या कांतीनं अमृतासारखं शुभ्रहास्य लाल दिसत होतं. डोळ्याच्या कडा कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर होत्या. हास्ययुक्त नजर मनोहारी होती. खोल नाभी असलेले इवलेसे पोट पिंपळाच्या पानाप्रमाणे दिसत होते. श्वास घेताना त्या वळ्या हालत होत्या पोटावरच्या. ते बालक सुंदर होतं. दोन्ही करकमलांनी आपलं चरणकमल तोंडात धरून ते पायाचा अंगठा चोखत होते. हे पाहून मार्कंडेय ऋषी अत्यंत आश्चर्यचकित झाले. त्या बालकृष्णाला पाहून त्यांचा सर्व थकवा नाहीसा झाला. आनंदाने हृदयकमल आणि नेत्रकमल प्रफुल्लित झालं. शरीर रोमांचित झालं. त्या बालकाचे भाव पाहून हा कोण असावा अशा शंका त्याच्या मनामध्ये उत्पन्न झाला. त्यालाच विचारावे म्हणून त्याच्या पुढे सरकला आणि त्या बालकाच्या श्वासाबरोबर तो एखादा डास आत जावा तसा त्याच्या शरीरामध्ये गेला आणि त्याच्या शरीरामध्ये आतमध्ये प्रलयाच्या अगोदर जशी सृष्टी बाहेर पाहिली होती तशी पोटामध्ये पाहिली. त्याला काहीच कळेना. त्यानंतर त्या शरीरामध्ये त्यांनी सगळं पाहिलं. खम रोदसी भगगणान नद्रिसागरान द्वीपान सवर्षान ककुभस्सुरासुरान वनानि देशान सरितपुराकरान खेटान व्रजानाश्रमवर्णवृत्तयः. काय काय पाहिलं? अंतरिक्ष, ज्योतिर्मंडल, पर्वत, समुद्र, द्वीप, वर्ष. वर्ष म्हणजे देश बरं का, भारतवर्ष त्यातलं वर्ष. वर्ष म्हणजे 360 दिवस नाही. दिशा, देवता, दैत्य, वन, देश, नद्या, खाणी, नगर, गावं, गवळीवाडे, आश्रम, वर्ण, त्यांचे आचार, पंचमहाभूत, त्यांनी बनलेली शरीर, वस्तू, अनेक युग, कल्प, काल. एवढंच नव्हे तर जगाचा व्यवहार चालतो ते सगळं तिथे त्याला पाहायला मिळालं. हिमालय पर्वत, ती पुष्पभद्रा नदी, तो आश्रम, तिथे राहणारे ऋषी, हे पाहत असताना तो पुन्हा उच्छ्वासातून बाहेर आला. पुन्हा असं दिसलं त्याला की समुद्रामध्ये एक उंचवट आहे, वडाचं झाड आहे, त्यात पानामध्ये तो बालक पहुडला आहे आणि मंद हास्य करीत आहे, कटाक्ष टाकत आहे. मग त्या भगवंताला त्यांनी आपल्या डोळ्याच्या द्वारे हृदयामध्ये नेलं आणि स्थिर केलं. त्याला आलिंगन देण्यासाठी तो पुढे सरकला, पण इतक्यात ते भगवंताचं रूप अंतर्धान पावलं आणि तो प्रलय, ते पाणी, तो सागर सगळं अदृश्य झालं. आणि मार्कंडेय पाहतो तो काय पहिल्यासारखा आपल्या आश्रमामध्ये बसलेला आहे असं त्याला दर्शन दाखवलं. जसं यशोदेला 2दा दाखवलं, गोपाळांना एकदा दाखवलं आणि नंदराजाला एकदा दाखवलं. सूत उवाच एवं स एवं अनुभूयेदं नारायण विनिर्मितं वैभवं योगमायायास्तमेव शरणं ययौ. अशा प्रकारे मार्कंडेय मुनीनं योगमायेचा अनुभव घेतला आणि भगवंताला शरण गेला. तो म्हणाला, देवा मला कळलं की आपल्या मायेला ती खरी आहे असं समजून
मोठमोठे विद्वान सुद्धा मोहित होतात. पहिल्या श्लोकामध्ये मुह्यन्ति यत् सूरयः, सूरयः म्हणजे बुद्धिमान. मोठमोठे बुद्धिमान लोक सुद्धा तुझ्या मायेनं मोहित होतात. शरणागताला अभय देणाऱ्या भगवंता, तुझ्या चरणाला मी शरण आलो आहे. सूत म्हणतात, अशा प्रकारे आपल्या आश्रमात बसलेल्या मार्कंडेयाला नंदीवर स्वार होऊन पार्वतीसह आकाशमार्गाने चाललेल्या शंकरांनी पाहिलं. पार्वती देवीनी मार्कंडेयाला ध्यानावस्थेमध्ये पाहिलं आणि भगवान शंकराला म्हणाली, भगवन, या ब्राह्मणाकडे आपण पहा. वादळ शांत झाल्यावर लाटा आणि मासे शांत झालेला समुद्र जसा दिसतो, तसा हा शांत झालेला मुनी दिसतो आहे. आपण याला दर्शन देऊन तपश्चर्येचं त्याच्या फळ द्यावं. भगवान शंकर म्हणाले, देवी, हा ब्रह्मर्षी कोणत्याही वस्तूची, इतकंच काय मोक्षाची सुद्धा इच्छा करत नाही, कारण त्याला पराभक्ती प्राप्त झालेली आहे. परा म्हणजे शेवटच्या टोकाची, म्हणजे फलाची अपेक्षा न करता ही शेवटली भक्ती आहे, निष्काम भक्ती, ती त्याला प्राप्त झाली आहे. देवी, तरी सुद्धा आपण त्याच्याशी जाऊन बोलू, कारण संतांचा सहवास मिळणं हा मोठा लाभ आहे. एवढं बोलून संतांचा आश्रय असलेले भगवान शंकर मार्कंडेयाजवळ आले. मार्कंडेयाची मनोवृत्ती ही निरुद्ध झाल्यामुळं जगाचं त्याला भान नव्हतं. तो समाधी अवस्थेमध्ये मग्न होता. शंकर आलेलं कळलंच नाही त्याला. भगवान कैलासपतीने ते जाणलं आणि योगमायेनं त्याच्या हृदयामध्ये प्रवेश केला. म्हणजे हा डोळा सुद्धा उघडायचा. मार्कंडेयाला दिसलं की भगवान शंकर आले आहेत. मस्तकावर विजेप्रमाणे चमकणाऱ्या जटा शोभत आहेत. 3 डोळे आणि 10 हात आहेत असं दर्शन झालं. उंच शरीर, सूर्याप्रमाणे तेजस्वी डोळे, शरीरावर व्याघ्राजीन, हातामध्ये त्रिशूळ, खटवांग, ढाल, रुद्राक्षमाळ, डमरू, भिक्षापात्र, तलवार, धनुष्य घेतलेला आहे सगळ्या हातामध्ये. हृदयामध्ये अचानक प्रकट झालेल्या शंकराला पाहून मार्कंडेय चकित झाले. हे काय आहे, कुठून आले म्हणून डोळे उघडले तर पार्वतीसह भगवान दिसले. स्वागत केलं, प्रार्थना केली, देवादिदेव भगवंताची स्तुती केली. भगवान संतुष्ट झाले आणि म्हणाले, मार्कंडेया, वर माग. वरम ऋणेष्व नक्कामम वरदेशा वयम त्रयः अमोघम दर्शनम येषाम मर्त्यो यद विंद्यते मृतम. मार्कंडेया, ब्रह्मदेव, विष्णू आणि मी वर देणारांचे स्वामी आहोत. आमचं दर्शन कधी व्यर्थ जात नाही. आमच्याकडून मनुष्य वाटेल ते प्राप्त करून घेऊ शकतो. तुझी जी इच्छा असेल तो वर माग. ब्राह्मण सच्छील, शांतचित्त, अनासक्त, प्राण्यावर प्रेम करणारे, कोणाशी वैर न करणारे, समदर्शी आणि आमचे निस्सीम भक्त असतात. भगवान ब्रह्मदेव, विष्णू आणि मी सुद्धा त्यांचा आदर करतो. तेव्हा तुमच्यासारखे महात्मे हे जगामध्ये भेद पाहत नाहीत. तुमचं दर्शन झालं की माणसं पवित्र होतात. केवळ पाणी म्हणजे तीर्थ नव्हे,
केवळ जडमूर्ती म्हणजे देवता नव्हेत. तीर्थ आणि देवता पुष्कळ दिवसानंतर पवित्र करतात, पण साधू दर्शनानेच पवित्र करतात. म्हणून आम्ही ब्राह्मणाला नमस्कार करतो. कारण चित्ताची एकाग्रता, तपश्चर्या, स्वाध्याय, धारणा, ध्यान आणि समाधी यांच्याद्वारे ते वेदमय रूप धारण करतात. त्यांचा सहवास मनाला शुद्ध करतो. भगवंताचं भाषण ऐकून कुणीची तृप्ती होत नव्हती. मायेत पुष्कळ काळ भटकल्यानंतर तो थकला होता, पण भगवान शंकराच्या दर्शनाने आणि बोलण्याने त्याचे सगळे श्रम नाहीसे झाले. तो म्हणाला, देवा, आपली लीला माणसाच्या आकलन शक्तीच्या पलीकडची आहे. आपण मला धर्म सांगितला. स्वप्नाप्रमाणे जग पाहणाऱ्या मला तुम्ही ज्ञान दिलं. आपण विश्वाची निर्मिती केली, त्याच्यामध्ये प्रवेश करून चेतना आणली. तेव्हा भगवन, ईश्वराची सगळी रूपं आपल्यामध्येच आहेत. आपण गुरु आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. आपण वर मागा म्हणालात म्हणून एक वर मागतो. वरमेकं वृणेथापि पूर्णात् कामाभिवर्षणात् भगवत्यच्युतां भक्तिं तत्परेषु तथा त्वयि. आपल्याकडे एक वरदान मागतो की आपल्या ठिकाणी आणि आपल्या भक्तांच्या ठिकाणी माझी भक्ती अचल राहू. मार्कंडेय मुनींनी जेव्हा मधुरवाणीनं अशी स्तुती आणि पूजा केली, त्या भगवान म्हणाले, महर्षे, तुझ्या सगळ्या कामना पूर्ण होत. भगवंताच्या ठिकाणी तुला अनन्य भक्ती राहो आणि कल्पांतापर्यंत तुझं यश राहो. तू अजर आणि अमर होशील. अजर म्हणजे म्हातारपणी येणार नाही, जरा, आणि अमर म्हणजे मृत्यू येणार नाही. तुला तिन्ही काळातील ज्ञान असो, विज्ञान प्राप्त हो. विज्ञान म्हणजे जगाचं ज्ञान आणि ज्ञान म्हणजे ईश्वराचं ज्ञान. तू पुराणांचाही आचार्य हो. अशा प्रकारे मार्कंडेयाला वर देऊन भगवान निघून गेले. मार्कंडेय मुनी याला महायोगाचं फल प्राप्त झालं. तो अजूनही पृथ्वीवर जिवंत आहे. त्यांनी भगवंताची अद्भुत लीला अनुभवली. मार्कंडेय मुनींनी अनेक कल्पाचा अनुभव घेतला. मार्कंडेयाला भगवंतांनी आपली लीला दाखवली होती. अनादी काळापासून वारंवार होत असलेला हा प्रलय हे अज्ञानी लोक जाणत नाहीत. हे भृगुश्रेष्ठा, मी आपल्याला मार्कंडेयाचं आख्यान ऐकवलं. जन्म हे ऐकल्यानंतर याचं श्रवण आणि कीर्तन जे करतात ते जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतात, अशी फलश्रुती सांगितली. शौनक उवाच अथेममर्थं पृच्छामो भवन्तं बहुवित्तमं समस्ततत्त्वतंत्रराध्यान्ते भवान भागवत तत्त्ववित्. भागवताचं तत्त्व जाणणारे आणि अनेक विषय जाणणारे सूत महोदय आपण आहात. सर्व शास्त्राच्या सिद्धांतासंबंधी आम्ही एक प्रश्न विचारतो. आम्हाला क्रियायोग सांगा. सूत म्हणाले, हा क्रियायोग अनेक ग्रंथातून, वेदातून, पंचरात्र, तंत्रग्रंथातून सांगितलेला आहे. भगवंताच्या ज्या चेतन विराट रूपामध्ये त्रैलोक्य दिसतं ते जाणणं म्हणजे क्रियायोग आहे. हे जग
प्रकृती, सूत्रात्मा, महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा या 9 तत्वांनी निर्माण झालेलं आहे. हे विराट विश्व भगवंताचं रूप आहे. पूर्वी झालंय, विश्वरूपाचं वर्णन झालेलं आहे. पृथ्वी चरण आहेत, स्वर्ग मस्तक आहे, अंतरिक्ष नाभी आहे, सूर्य नेत्र आहेत, वायू नासिका आहे. भगवंताच्या शरीरावर अनेक प्रकारची रत्न आहेत, कौस्तुभमणी आहे. वनमालेमध्ये अ, उ, म अशा 3 मात्रा आहेत. प्रणवाला यज्ञोपविताच्या रूपाने यांनी धारण केलं आहे. सांख्य आणि योग ही कुंडल आहेत. मूळ प्रकृती ही शेषशय्या आहे. मन, इंद्रिय, शरीर या शक्तींनी युक्त असं प्राणतत्व आहे. ती कौमुदकी गदा आहे. हे सगळं रूपक आहे. गदा म्हणजे काय, शंख म्हणजे काय. सूर्यमंडळ, अग्निमंडळ हे भगवंताच्या पूजेचं स्थान आहे. ऐश्वर्य, धर्म, यश, लक्ष्मी, ज्ञान आणि वैराग्य ही 6 ऐश्वर्य आहेत. भगवंताची आत्मशक्ती म्हणजे लक्ष्मी आहे. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे 4 त्याचे रूप आहेत, म्हणून त्याला चतुर्व्यूह म्हणतात. अशा प्रकारे भगवंताचं सर्वस्वरूप हे वेदाचं मूळ रूप आहे. हाच भगवान श्रीकृष्ण आहे. त्यांनी अवतार घेऊन द्रोह करणाऱ्या राजांचं भस्म करून टाकलं. गोपगोपींचा समूह आणि नारद त्यांच्या पवित्र यशाचं गायन करतात. अशा भगवंताच्या ठिकाणी चित्त एकाग्र करून जो प्रातःकाळी त्याचा पाठ करेल त्याला ब्रह्मानंदाचं ज्ञान होईल. शौनक म्हणाला, शुकांनी कथा ऐकणाऱ्या परीक्षितीला सांगितलं होतं की ऋषी, गंधर्व, नाग, अप्सरा, यक्ष, राक्षस आणि देवता यांचा मिळून एक सौरगण तयार होतो. ते दर महिन्याला बदलत राहतात. आदित्याबरोबर काम करतात. हे विश्वाचं आणि आकाशाचं रूपक आहे सगळं. सूत म्हणाले, सर्व लोकांचा व्यवहार करण्याकरता सूर्यमंडळाची निर्मिती झाली आहे. सूर्य हा विश्वाचा आत्मा आहे. कारण सूर्य हे 12 सूर्य आहेत. आपण सूर्यनमस्काराच्या वेळेला त्या 12 सूर्याची नावं घेतो. प्रत्येक महिन्यामध्ये वेगळा सूर्य असतो. श्रावणामध्ये इंद्र नावाचा सूर्य, विश्वावसु, गंधर्व, श्रोता, यक्ष, नंतर भाद्रपदामध्ये विवस्वान, माघ महिन्यामध्ये पूषा, फल्गुन महिन्यामध्ये पर्जन्य नावाचा सूर्य. 12 महिन्यामध्ये सूर्याची नावं वेगळी आहेत. कार्तिक महिन्यामध्ये विष्णू नावाचा ही रूप म्हणजे भगवान विष्णूच्या विभूती आहेत. भगवंताचे गण म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदातील सूर्याच्या मंत्रांनी त्या गणाची स्तुती करतात. सूर्यगण सूर्याचा रथ आहे. या रथाचं मागे वर्णन झाले. नाग दोरखंडाप्रमाणे रथाला बांधिले आहेत. हे रूपक आहे. आणि सूर्याच्या पुढे वालखिल्य नावाचे 60,000 ऋषी स्तुतिपाठ करीत गाले जातात. असा हा सूर्यमंडळ आहे. आता 12व्या अध्यायामध्ये संबंध भागवतामध्ये आपण काय सांगितलं, ऐकलं, याची विशेष सूची दिलेली आहे. 4 महिने भागवत ऐकल्यानंतर काय ऐकलं. शाळेमध्ये शिकवताना सुद्धा शेवटी उजळणी घ्यावी लागते. त्याला रिकॅप्युच्युलेशन म्हणतात. काय त्यातही मी BEd आणि MAd आहे ना, ते शिक्षणशास्त्र मला अवगत आहे चांगलं. संबंध पाठ शिकल्यानंतर मुलांना काय शिकवलं ह्याची उजळणी शेवटी घ्यावी लागते. तशी भागवताची उजळणी आहे. काय ऐकलं 4 महिने. न आल्यामुळे काही विषय ऐकले नसतील, काही झोपेत गेले असतील, काहीकडे लक्ष गेलं नसेल. म्हणून आता 12 स्कंदामध्ये काय ऐकलं. सूत म्हणतात, नमो धर्माय महते नमः कृष्णाय वेधसे
ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य धर्मान् वक्षे सनातनम. भगवत भक्ती रूप धर्माला नमस्कार असो. भक्ती हा धर्म आहे. कृष्णाला नमस्कार असो, ब्राह्मणाला नमस्कार असो, आणि हे नमस्कार करून भागवतानी सांगितलेला सनातन धर्म सांगतो. भगवान विष्णूचं अद्भुत चरित्र सांगितलं. सर्व पाप नाहीसं करणारं आहे. यामध्ये भगवान श्रीहरीचं संकीर्तन झालेलं आहे. भगवंताची भक्ती हे जीवन सर्वस्व आहे. या पुराणामध्ये परब्रह्माचं वर्णन आलेलं आहे. उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय याची प्रचिती येते. परमात्मतत्वाचं ज्ञान सांगितलेलं आहे. पहिल्या स्कंदामध्ये भक्तियोग सांगितला. त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या वैराग्याचं वर्णन आहे. परीक्षितीची कथा आणि नारदाचं चरित्र आहे. नंतर ब्राह्मणाचा शाप झाल्यानंतर राजर्षी परीक्षिताचं प्रायोपवेशन, ब्रह्मर्षी श्री शुकाचा आणि त्याचा संवाद ही कथा आहे. हे पहिल्या स्कंदामध्ये शुकाचार्य आले इथपर्यंत. नंतर दुसऱ्या स्कंदामध्ये योगधारणेनं अर्चिरादी गती प्राप्त होते. ब्रह्मदेव नारद संवाद, अवतारांचं वर्णन, प्राकृतिक सृष्टीची उत्पत्ती इत्यादी विषय दुसऱ्या स्कंदामध्ये आलेले आहेत. तिसऱ्या स्कंदामध्ये विदुर आणि उद्धव यांचा संवाद, विदुर आणि मैत्रेयी यांची भेट, पुराण संहितेविषयीचा प्रश्न, प्रलय काळातील परमपुरुषाची स्थिती याचं निरूपण केलेलं आहे. नंतर गुणाच्या क्षोभामुळे झालेली प्राकृतिक सृष्टी, महत्त्व वगैरे 7 गुण, ब्रह्मांडाची उत्पत्ती, विराट पुरुषाची स्थिती. त्यानंतर पुढच्या स्कंदामध्ये स्थूल आणि सूक्ष्म काळाचे वर्णन, समुद्रातून पृथ्वी वर काढताना हिरण्याक्षाचा केलेला वध, पशुपक्षी मनुष्याची सृष्टी, स्वयंभू मनु, त्याची स्त्री शतरूपा यांचा जन्म, अर्धनारी नराच्या स्वरूपाचं विवेचन, कर्दम प्रजापतीचं चरित्र, त्यापासून मुनिपुत्न्यांचा जन्म, कपिलाचा अवतार, हे संवाद हे सगळे तिसऱ्या स्कंदामध्ये वर्णन केलेलं आहे. कपिल आणि देवहूती. चौथ्या स्कंदामध्ये मरीची वगैरे 9 प्रजापतीची उत्पत्ती, शंकरांनी केलेला दक्षयज्ञाचा विध्वंस, ध्रुव आणि पृथूचं चरित्र, प्राचीन बर्ही आणि नारद यांचा संवाद हे चौथ्या स्कंदामध्ये सांगितलं. 5व्या स्कंदामध्ये प्रियव्रताचं आख्यान, प्रियव्रत म्हणजे ध्रुवाचा भाऊ, नाभी ऋषभ भरताचं चरित्र, द्वीप, वर्ष, समुद्र, पर्वत, नद्यांचं वर्णन, ज्योतिषचक्राचा विस्तार, पाताळ आणि नरक यांचं निरूपण. 6व्या स्कंदामध्ये प्रचेतापासून दक्षाची उत्पत्ती, दक्षकन्याची संतती, देवता, असुर, मनुष्य, पशु, पर्वत, पक्षी यांचे जन्म, वृत्रासुराची उत्पत्ती, त्याला परमगती. नंतर 7व्या स्कंदामध्ये हिरण्यकशिपू, हिरण्याक्ष आणि प्रल्हाद यांची चरित्र. 8व्या स्कंदामध्ये मन्वंतराची कथा, गजेंद्र मोक्ष, निरनिळ्या मन्वंतरामध्ये होणारे भगवंताचे अवतार, कूर्म, मत्स्य, वामन, धन्वंतरी, हयग्रीव, अमृत मिळवण्याकरता झालेलं समुद्रमंथन, देवासुर संग्राम, इतकं 8व्या स्कंदामध्ये आलेलं आहे. 9व्या स्कंदामध्ये इक्ष्वाकूचा जन्म, वंशविस्तार, सुद्युम्न, इला, तारा यांची उपाख्यानं, सूर्यवंशाचा वृत्तांत, शशाद नग या राजाची वर्णन, सुकन्येचं चरित्र, शर्याती, खट्वांग, मांधाता, सौभरी, सगर, ककुत्स, श्रीरामाचं चरित्र, निमीचा देहत्याग,
जनकाची उत्पत्ती यांचं वर्णन आहे 9व्या स्कंदामध्ये. नंतर पृथ्वीचा परशुरामांनी केलेला क्षत्रिय संहार, पुरुरवा, ययाती, नहुष, दुष्यंताचा मुलगा भरत, शंतनू, भीष्म, ययातीचा ज्येष्ठ पुत्र यदू यांची वर्णनं आहेत. आता 10व्या स्कंदामध्ये जगदीश्वर भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला, अनेक असुरांचा नाश केला. त्यांच्या लीला इतक्या आहेत की त्याचा अंत कोणालाही लागत नाही. वसुदेवाच्या घरी जन्म, गोकुळामध्ये मोठं होणं, पूतनेचे प्राण दुधासह पिऊन टाकणं, शकटासुराला मारणं, तृणावर्त, बकासूर, वत्सासूर यांचा वध, धेनुकासूर, प्रलंबासूर यांना सपरिवार मारणं, दावाग्नीमधून गोपांचं रक्षण, कालिया नागाची मस्ती गिरवणं, अजगराच्या मिठीतून नंदबाबाला सोडवणं, गोपकन्यांचं कात्यायनी व्रत, भगवंताचं प्रसन्न होणारी यज्ञपत्न्यावर कृपा करणं, त्यामुळं ब्राह्मणाला झालेला पश्चात्ताप, गोवर्धन उद्धरण, इंद्र कामधेनू यांनी केलेला अभिषेक, शरद ऋतूच्या रात्रीमध्ये केलेली रासक्रीडा, शंखचूड, अरिष्ट, केशीचा वध, अक्रूराचं आगमन, मथुरेला जाणं, श्रीकृष्णाच्या विरहाने गोपीचा आक्रोश, मथुरा दर्शन, कुवलयापीड हत्ती, मुष्टिक, चारुण, कंस यांचा वध, सांदीपनी गुरुच्या घरी शिक्षण, त्यांच्या मृतपुत्राला अन्न आणि गुरुदक्षिणा देणं, मथुरेमध्ये श्रीकृष्णाकडून उद्धव, बलराम यांच्यासह यादवांचं प्रिय करणं, जरासंधाच्या सैन्याचा नाश, कालयवनाचा नाश, मुचुकुंदामार्फत द्वारकेचं निर्माण, स्वर्गातून पारिजातक सुधर्मा सभा आणणं, युद्धामध्ये अनेक शत्रूंना पराजित करून रुक्मिणीचं हरण, युद्धामध्ये महादेवावर ब्रह्मणास्त्राचा प्रयोग, बाणासुराचे हात तोडणं, भौमासुराला मारून 16,000 कन्या सोडवणं, शिशुपाल, पौंड्रक, शाल्व, दंतवक्र, शंबरासुर, द्विविध, पीठ, पुर, पंचजन इत्यादी राक्षसांचा नाश करणं, काशी दहन, पांडवाचं निमित्त करून पृथ्वीवरचा दैत्याचा भार उतरवणं, इतकं दशमस्कंदामध्ये आले. दशमस्कंद भागवताच्या 1/4 आहे. 360 अध्यायापैकी 90 अध्याय नुसत्या दशमस्कंदाचे. 11व्या स्कंदामध्ये भगवंताकडून ब्राह्मणाच्या शापाचं निमित्त करून यादवांचा संहार, कृष्ण आणि उद्धव यांचा संवाद, उद्धवाला संपूर्ण आत्मज्ञान, धर्मनिर्णय, निरूपण, आत्मयोग आणि मर्त्यलोकाचा त्याग हे विषय आलेले आहेत. 11वा स्कंद उद्धवाला केलेल्या भक्तियोगाचं वर्णन महत्त्वाचं आहे. 12व्या स्कंदामध्ये युगाची लक्षणं, त्या युगातील व्यवहार, कलियुगामध्ये माणसांची अधर्म प्रवृत्ती, 4 प्रकारचे प्रलय, 3 प्रकारची उत्पत्ती, राजर्षी परीक्षितीचा शरीरत्याग, वेदाच्या शास्त्राची निर्मिती, मार्कंडेयाची सुंदर कथा, भगवंताच्या अंग उपांगाचे स्वरूप कथन आणि सूर्याच्या गणाचं वर्णन आत्ता केलेलं. शौनकादी ऋषीनो, सूत म्हणतात, आपण मला जे जे विचारलं होतं ते मी तुम्हाला सांगितलं. येथे मी सर्व प्रकारच्या भगवंताच्या लीला आणि अवतार चरित्राचं वर्णन केलं आहे. जो मनुष्य पडताना, पाय घसरला असताना, दुःख भोगत असताना, शिंक आली असताना विवश होऊन का होईना उच्चस्वराने हरये नमः असं म्हणतात, तो सर्व पापापासून मुक्त होतो. ज्याप्रमाणे सूर्य अंधार घालवतो, सोसाट्याचा वारा ढगांना उधळून लावतो, त्याप्रमाणे भगवंताच्या श्रीकृष्णाचं संकीर्तन केलं असताना, भगवंताच्या लीलांचं श्रवण केलं असताना ते स्वतः येऊन भगवंताच्या हृदयामध्ये विराजमान होतात आणि सगळे दुःख नाहीसं करतात.
ज्या वाणीनं भगवंतासंबंधी बोललं जात नाही ती वाणी निरर्थक आहे, सारहीन आहे. जी वाणी भगवंताच्या गुणांनी परिपूर्ण असते तीच परम पावन, तीच मंगलमय, तीच सत्य आहे. हो, वक्तृत्व कितीही चांगलं असलं तरी व्यर्थ गोष्टीचं वर्णन करणाऱ्या वाणीला किंमत नाही. जगामध्ये वक्ते पुष्कळ आहेत की, पण त्या वक्तृत्वाने भगवंताचं वर्णन कुठं आहे? ज्या वचनाने भगवंताच्या परमपवित्र यशाचं गायन होतं तीच वाणी रमणीय, आवडणारं, नवनवीन मनाचे, नेहमी मनाला परमानंदाची अनुभूती देत राहते तीच वाणी. आणि त्यामुळं माणसाचा शोकसागर सगळा मनुष्याला नष्ट होतो, शोकसागर नष्ट होतो, आनंदाची प्राप्ती होते. जी वाणी भगवान श्रीकृष्णाच्या यशाचं कधीच गायन करीत नाही ती वाणी साहित्य गुणांनी परिपूर्ण असली तरी कावळ्यासारख्या माणसांना ती आवडायची, ज्ञान्यांना नव्हे. कारण निर्मळ हृदयाचे साधूजन जेथे भगवंत असतात तेथेच निवास करतात. ज्या वाणीमध्ये साहित्यदृष्ट्या दोष आहेत पण जिच्या श्लोकामध्ये भगवंताची यशसूचक नावं गुंफलेली आहेत ती वाणी सर्व पापांचा नाश करते. सत्पुरुष अशाच वाणीचे श्रवण, गायन, कीर्तन करतात. निर्मळ ब्रह्मज्ञान भक्ती विरहित असेल, नुसतं घट पट भक्ती नाही, काही उपयोग नाही त्याचा, तर मुळीच शोभत नाही. जे कर्म भगवंताला अर्पण केलेलं नसेल ते कितीही श्रेष्ठ प्रतीचं असलं तरी अमंगल आहे, सुंदर नाही. वर्ण आश्रम यानुसार आचरण, तपश्चर्या, अध्ययन याच्याकरता अपरंपार श्रम केले जातात. त्याचं फळ म्हणजे फक्त यश, संपत्तीची प्राप्ती. परंतु भगवंताच्या गुणाचं श्रवण, कीर्तन इत्यादी मात्र त्याच्या श्री कृष्णगमनाची स्मृती कधीच नाहीशी करत नाही. संपत्ती, यश मिळालं तर भगवंताला विसरतात, पण श्रवण कीर्तनाने मात्र भगवंत हृदयामध्ये राहतो. भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमलाची नित्य राहणारी स्मृती, नित्य सगळं अमंगल नष्ट करते, परमशांती देते, अंतःकरण शुद्ध करते, भक्ती निर्माण करते, वैराग्याने युक्त असे भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान देऊन साक्षात्कार घडवते. म्हणून ऋषीनो, आपण सगळेजण भाग्यवान आहात, कारण आपणच नेहमी आपल्या हृदयामध्ये भगवान नारायणाची स्थापना करून त्याचं भजन करीत आहात. ज्यावेळी परीक्षित राजांनी अन्नपाण्याचा त्याग केला आणि ऋषींनी भरलेल्या सभेमध्ये शुकाचार्याच्या मुखातून श्रीमद्भागवताची कथा तो ऐकत होता, सूत म्हणतात, त्यावेळी मी तिथे बसून त्या परमऋषीच्या तोंडून हे आत्मतत्वाचं श्रवण केलेलं आहे. आपण मला यावेळी ती आठवण करून दिली. म्हणजे शुकाचार्य परीक्षितीला भागवत सांगत असताना सूत त्या ठिकाणी उपस्थित होते. मला सांगा, शुकाचार्याच्या मुखातून ज्यांनी भागवत ऐकलं असेल त्यांनी किती जन्म पुण्य केलं असेल. ज्ञानेश्वर महाराजांनी नेवाशाला ज्ञानेश्वरी सांगितली, ती ज्यांनी ऐकली असेल त्यांनी अनंत जन्म पुण्य केलं असेल. शुकाचार्यांच्या मुखातून हे अमृतमय फळ, त्याचा रस आहे भागवत म्हणजे. पिबत भागवतम रसमालयम
श्रीमद भागवत वेदरूपी कल्पवृक्षाला लागलेलं अमृतमय फळ आहे. त्याचा रस शुकाच्या मुखातून, ज्याला पोपटाचं, शुक म्हणजे पोपट आणि शुक म्हणजे शुकाचारी, ते किती गोड असेल. शौनकादिक ऋषीनो, याची प्रत्येक लीला श्रवण कीर्तन करण्याजोगी आहे. त्या भगवान वासुदेवाचं महात्म्य मी तुम्हाला सांगितलं. ते महात्म्य सर्व अशुभ वासना नष्ट करणारे आहे. जो मनुष्य एकाग्र चित्तानी एक प्रहर, एक क्षणभर का होईना ते ऐकतो किंवा ऐकवितो, श्रद्धेनं त्याचं श्रवण करतो, तो स्वतःला पवित्र करतो. जो मनुष्य द्वादशी किंवा एकादशीच्या दिवशी याचं श्रवण करतो तो दीर्घायुषी होतो. जो संयमपूर्वक निराहार राहून याचा पाठ करतो तो पापरहित होतो. जो मनुष्य अंतःकरण ताब्यात ठेवून उपवास करून पुष्कर, मथुरा, द्वारका नगरी या ठिकाणी पुराण संहितेचा पाठ करतो तो भयापासून मुक्त होतो. मी द्वारकेला केला, योग आला होता. पण पंढरपूर त्याच्यापेक्षा पवित्र आहे ना. नामदेवरायांनी आपल्या पंढरपूरचं महात्म्य जे लिहिलेलं आहे, त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काय कमी याचं वर्णन केले. या क्षेत्रात हे कमी, या क्षेत्रात हे कमी, या क्षेत्रात हे कमी आहे. आमच्या पंढरपुरात काही कमी नाही आहे. वाचा, नामदेवाचं फार मोठं महात्म्य आहे. तर त्या पंढरपुरामध्ये आज आपण गेली 32 वर्षे माझं भागवत चाललंय. अनंत जन्मीचं पुण्य आहे, दुसरं काय. जो मनुष्य याचं श्रवण आणि उच्चारण करतो त्याच्या त्या संकीर्तनाने देवता, मुनी, सिद्ध, पितर, मनु, राजे संतुष्ट होतात. त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदाचा पाठ केल्याने ब्राह्मणाला मध, तूप, दुधाच्या नद्या म्हणजे सर्व प्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होते. ते सगळं फळ श्रीमद भागवताच्या पाठाने सुद्धा मिळते. जो ब्राह्मण संयमपूर्वक, महत्वाचं आहे, पैशा करता नाही, हे आणा ते आणा, देवाच्या पाळण्याचा लिलाव करा, मग आरतीचा रोज लिलाव, हे भागवताचा व्यापार झालाय. म्हणून संयमपूर्वक पुराण संहितेचं अध्ययन करतो त्याला परमपदाची प्राप्ती होते. याच्या अध्ययनाने ब्राह्मणाला प्रज्ञा प्राप्त होते. प्रज्ञा म्हणजे बुद्धीच्या पुढचं आहे. प्रकर्षेण ज्ञायते. क्षत्रियाला भूमंडळाचं राज्य मिळतं समुद्रापर्यंत. वैश्याला कुबेरासारखी संपत्ती मिळते आणि शूद्राची सर्व पापापासून मुक्ती होते. भगवान श्रीहरीचं वर्णन कलियुगातील पापाचा ढीग नाहीसा करणारे आहे. सर्वांमध्ये सगळीकडे भगवंताचं वर्णन आढळत नाही, पण भागवतामध्ये मात्र पदोपदी कथाप्रसंगामध्ये भगवंताचंच वर्णन आहे. यामध्ये सर्व ज्ञान आहे. सगळ्याची, ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, लोकपाल, भगवंत या सगळ्याची स्तुती आहे. पण जे स्तुती करणं जाणत नाहीत त्यांना सुद्धा भागवताच्या श्रवणाने परमात्म्याचं परमपद प्राप्त होतं. त्या परमात्म्याला मी नमस्कार करतो. देवादिदेव भगवंताला नमस्कार असो. श्री शुकदेव आत्मानंदामध्ये निमग्न असल्यामुळे त्यांची भेददृष्टी नाहीशी झाली होती. तरी सुद्धा श्यामसुंदराच्या मनोहर लीलांनी
त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले. ते समाधी अवस्थेमध्ये होते. मग त्यांना आणायचं कसं परत? भागवत व्यासानी लिहिलं, पण सांगायचं कोणी? लिहिणाऱ्यासारखा सांगणारा सुद्धा अधिकारी लागतो. आता काय भागवत कुणीही सांगते हो, भागवत सांगणं धंदा झालाय. मग शुकाचार्यांना आणायचं कसं? ते अरण्यामध्ये जाऊन बसलेले निर्विकल्प समाधीमध्ये. मग युक्ती केली. भागवतातले भगवंताच्या वर्णनाचे श्लोक व्यासाने आपल्या शिष्यांना पढवले आणि सांगितलं, जिथे शुकाचार्य समाधीस्थ आहेत तिथे जाऊन मोठ्यांदा म्हणा. ते केल्यानंतर त्यांची समाधी उतरली आणि भगवंताच्या त्या वर्णनाने ती आकृष्ट झाली आणि व्यासाकडे आले. म्हणून श्यामसुंदराच्या मनोहर लीलांनी त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले आणि म्हणून त्यांनी सुद्धा जगावर कृपा करण्याकरता, प्राण्यावर कृपा करण्याकरता भगवंताचं तत्व प्रकाशित करणाऱ्या या महापुराणाचा विस्तार केला शुकाचार्य. हा एकच ग्रंथ असा आहे की लिहिणारापेक्षा सांगणारा श्रेष्ठ झालाय. फार क्वचित, खरं म्हणजे लिहिणाराच श्रेष्ठ असतो. पण भागवत म्हणले की आपल्याला शुकाचार्यांची आठवण होते, व्यासाची होत नाही. अहो, व्यासाने लिहिलंय, याचे कर्ते व्यास आहेत. भगवद्गीता व्यासाने लिहिली ना, कृष्णाने सांगितली आहे, लिहिली व्यासानी. पण भगवद्गीता म्हणजे कृष्णाची आठवण, व्यासाला कोण विचारतो? अलीकडे एक झालं असं, गीत रामायण म्हणलं की सुधीर फडकेची आठवण होती. लिहिलंय कुणी? गदी माडगुळकरांनी. त्यांची आठवण होत नाही, गाणाऱ्या सुधीर फडकेची आठवण होते. म्हणून काही काही वेळेला सांगणारे लिहिणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होतात. तसं भागवत आहे. ज्यांनी महापुराणाचा विस्तार केला त्या व्यासनंदन शुकदेवाला मी नमस्कार करतो. स्वसुख निवृत्तचेतास तद्विदस्तान्य भावो त्यजित रुचिरदीला कृष्णसारस्तदीयम् व्यतनुत कृपया यस्तत्त्वदीपं पुराणम् तमखिल वृजनघ्नं व्याससूनुं नतोऽस्मि. ज्यांनी हा ज्ञानदीप प्रज्वलित केला त्या व्याससूनु म्हणजे व्यासाच्या पुत्राला शुकदेवाला नमस्कार असो. शेवटल्या अध्यायामध्ये सुरुवातीला पुन्हा मंगलाचरण आले. ग्रंथाच्या सुरुवातीला, मध्यभागी आणि शेवटी ईशस्तवन म्हणजे मंगलाचरण करावं अशी प्रथा आहे. ते शेवटलं मंगलाचरण आहे सूतांचं. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर् गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. ब्रह्मदेव, वरुण, इंद्र, रुद्र, मरुद्गण यांनी दिव्यैस्तवैही दिव्यस्तवनानी ज्यांची स्तुती केली सामगायन करून. सामगायन करणारे ऋषी अंग, पद, क्रम हे म्हणण्याच्या पद्धती आहेत, वेद म्हणण्याच्या पद्धती आहेत. पद, क्रम, जटा. तसंच उपनिषदानी वेदांच्याद्वारे ज्याचं गायन करतात, योगी ध्यानाच्या वेळी निश्चल झालेल्या मनाने ज्याचं दर्शन घेतात, देवदैत्यसुद्धा ज्याचं खरं स्वरूप जाणत नाही त्या स्वयंप्रकाश परमात्म्याला नमस्कार असो.
पृष्ठे भ्रामद मंद मंदरगिरी ग्रावाग्रकंडूयना निद्रालोकमठाकृतेर्भगवतः श्वासानिलापान्तुवः यत्संस्कारकलानुवर्तनवशात् वेलानिभेनाम्भसा यातायातमतन्द्रत्यं जलनिधेर्नाद्यापि विश्राम्यति. भागवताची संहिता वाचायला आली पाहिजे. सांगणाऱ्या लोकांना संहिता येत नाही म्हणून भाड्यानी माणसं लावतात संहिता वाचायला ब्राह्मण. ज्यावेळी भगवंतानी कच्छरूप धारण केलं तेव्हा पाठीवर मंदराचल रवीसारखा फिरत होता. त्यावेळी मंदराचलाच्या पहाडाच्या टोकानी खाजवल्यामुळं त्यांना झोप आली. त्यावेळी ते त्यांचे श्वासरूप वायू तुमचे रक्षण करू. त्यावेळी त्या श्वासाच्या वायूमुळे जी समुद्राच्या पाण्यामध्ये खळबळ माजली त्या संस्काराच्या खुणा आजही शिल्लक आहेत. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची जी सतत किनाऱ्यावर लाटांच्या रूपाने एजा चालू झाली ती अजूनही थांबत नाही. अशा भगवंताला नमस्कार असो. आता पुराणाची वेगवेगळी श्लोकसंख्या, भागवताचा विषय आणि हेतू, ग्रंथदान करण्याची पद्धत, पठण याचा महिमा ऐक. ब्रह्मपुराणामध्ये 10,000 श्लोक आहेत. पद्मपुराणामध्ये 55,000, विष्णुपुराणामध्ये 23,000, शिवपुराणामध्ये 24,000, भागवतामध्ये 18,000, नारद पुराणामध्ये 25,000, मार्कंडेय पुराणामध्ये 9,000, अग्निपुराणामध्ये 15,400, भविष्य पुराणामध्ये 14,500, ब्रह्मवैवस्वत पुराणात 18,000, लिंग पुराणामध्ये 11,000, वराह पुराणामध्ये 24,000, स्कंद पुराण सगळ्यात मोठे ऐल गीत 81,100, कामानी होणारा अनर्थामध्ये 10,000, कूर्म पुराणामध्ये 17,000, मत्स्य पुराणामध्ये होणारा अनर्थ निर्माण, गरुड पुराणामध्ये 19,000, ब्रह्मांड पुराणामध्ये 12,000. अशा प्रकारे सगळ्या पुराणाची श्लोकसंख्या मिळून 4 लक्ष आहे. एका जन्मात वाचून आणि ऐकून होणार नाही. त्यांनी जेवढं लिहिलंय तेवढं जन्मात आपल्याला वाचणं सुद्धा शक्य नाही. भगवान विष्णूंनी हे भागवत पुराण आपल्या नाभिकमळातून उत्पन्न झालेल्या आणि संसारामुळे भयभीत झालेल्या ब्रह्मदेवाला पहिल्यांदा सांगितलं. याच्यामध्ये सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी वैराग्य उत्पन्न करणाऱ्या कथा आहेत. श्रीहरीच्या ज्या लीला कथा या महापुराणात आहेत त्या अमृत स्वरूप आहेत. सत्पुरुषांना, देवांना आनंद देणाऱ्या आहेत. सर्व वेदांतसारं यत् ब्रह्मात्मैकत्वलक्षणं वस्त्वद्वितीयं तन्निष्ठं कैवल्यैकप्रयोजनं. सर्व वेदांताचं सार म्हणजे ब्रह्म आणि आत्म्याची एकता रूप अद्वितीय सद्वस्तू प्रतिपादन करणं आणि त्याचं फळ आहे मोक्ष. श्रीमद भागवताचा विषय तोच आहे. ज्ञान. ज्ञान म्हणजे काय? परमात्म्याचं ज्ञान, त्याला ज्ञान म्हणतात. जो पुरुष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी श्रीमद भागवताचं सुवर्णसिंहासनासह दान करतो त्याला परमगती प्राप्त होते. श्रीमद भागवताचं जोपर्यंत दर्शन होत नाही तोपर्यंत संतांच्या सभेमध्ये दुसरी पुराणं शोभत नाही. श्रीमद भागवत सर्व वेदांताचं सार आहे. याचं अमृतपान करून जो तृप्त झाला तो दुसऱ्या पुराणामध्ये रमत नाही. निम्नगानां यथा गंगा देवानां अच्युतो यथा
वैष्णवानां यथा शंभुः पुराणानां इदं तथा. नद्यामध्ये श्रेष्ठ गंगा, देवतामध्ये श्रेष्ठ विष्णू, वैष्णवामध्ये श्रेष्ठ शंकर, तसं पुराणामध्ये सर्वात श्रेष्ठ भागवत. सर्व क्षेत्रामध्ये काशी श्रेष्ठ, तसं सर्व पुराणामध्ये भागवत श्रेष्ठ. हे भागवत सगळ्या दृष्टीनं निर्दोष आहे. श्रीमद्भागवतं पुराणममलं यद्वैष्णवानां प्रियं यस्मिन् पारमहंस्यमेकममलं ज्ञानं परं गीयते. तत्र ज्ञानविरागभक्तिसहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं तच्छृण्वन् विपठन् विचारणपरो भक्त्या विमुञ्चेन्नरः. सर्व दृष्टीनं निर्दोष आहे, वैष्णवांना प्रिय आहे. या पुराणामध्ये जीवनमुक्त परमहंसाच्या अद्वितीय तसंच मायेपासून अलिप्त अशा ज्ञानाचं वर्णन आहे. या ग्रंथामध्ये सर्व कर्मापासून निवृत्ती आणि ज्ञानवैराग्य भक्ती आणि युक्त असा विषय आहे. याचं भक्तीनं श्रवण पठण मनन करतो तो मुक्त आहे, मुक्त होतो. हा अजोड ज्ञानरूप दिवा आहे. हा भगवंतानी ब्रह्मदेवाकरता प्रकाशित केला. ब्रह्मदेवानी नारदाला दिला, नारदानी व्यासांना दिला, व्यासानी शुकदेवाला दिला आणि शुकदेवाच्या रूपाने दयाळू होऊन परीक्षितीला उपदेश केला. त्या परमशुद्ध, मायामलापासून रहित, शोकरहित, अविनाशी, परमसत्यरूप अशा भगवंताचं आम्ही ध्यान करतो. नमस्तस्मै भगवते वासुदेवाय साक्षिणे य इदं कृपया कस्मै व्याचचक्षे मुमुक्षवे. आम्ही सर्वसाक्षी भगवान वासुदेवाला नमस्कार करतो, ज्यांनी मोक्षाची अभिलाषा करणाऱ्या ब्रह्मदेवाला याचा उपदेश केला. भगवंताला नमस्कार केल्यावर मग शुकदेवाला नमस्कार केलाय, कारण त्यांनी सांगितलं नसतं तर आपल्याला भागवत कळलंच नसतं. योगींद्राय नमस्तस्मै शुकाय ब्रह्मरूपिणे संसार सर्पदष्टं यो विष्णुरातं अमूचत. योगीराज ब्रह्मस्वरूप शुकदेवाला नमस्कार असो, ज्यांनी हे महापुराण ऐकवून संसाररूपी सर्पाने दंश केलेल्या परीक्षितीला मुक्त केलं. देवादिदेवा हे प्रभो, ज्या अर्थी आपणच आमचे पालन करते आहात, म्हणून आमच्यावर अशी कृपा करा. काय मागितलंय शेवटी? प्रत्येक जन्मामध्ये आपल्या चरणकमलावर आमची भक्ती राहो. बाकी काही मागितलेलं नाही. मुखी राहो नाम द्यानी सदैव तुझी मूर्ती घडो कीर्तन सेवा देवा सदैव या हाती. प्रतिवर्षाची वारी रामा पंढरीची हो, तुझी या चरणकमलाचा ठेवा जागत की राव. दासगुणी महाराजांनी हेच मागितले, नामदेव महाराजांनी हेच मागितले बसायला, आणि तुकाराम महाराजांनी हेच मागितले. अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा तर तेच मागितले. सगळ्या संतांच्या पसायदानामध्ये हेच मागितले. काय? भक्ती कायम राहो. ज्या भगवंताच्या नामाचे संकीर्तन सर्व पाप नष्ट करते, ज्या भगवंताच्या चरणाला केलेलं वंदन सर्व प्रकारची दुःख नाहीशी करते, त्या परमतत्व स्वरूप श्री हरीला मी नमस्कार करतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्याम्
अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां 12 स्कंधे त्रयोदशोऽध्यायः. आता शेवटचे 2 श्लोक हे सर्वांनी मिळून म्हणायचे असतात, ते माझ्या मागे म्हणा. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनम् प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम्. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभो